सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यावाच लागेल। 4 तारखेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल। समीर सत्तारांच्या बंडखोरीवर रावसाहेब दानवेंचा दावा। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अब्दुल सत्तारांचा पुनरुच्चार। समृद्धी महामार्गावर सत्तार आणि अंबादास दानवेंची गळाभेट। ज्यांना महायुतीत गेल्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी मातोश्रीवर यावं। संजय राऊतांची अब्दुल सत्तारांना खुली ऑफर। प्राजक्त तनपुरेंप्रमाणे जयंत पाटलांचंही मतपरिवर्तन होऊ शकतं। भाजपमध्ये सर्वांनाच न्याय दिला जातो, रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। एकनाथराव शिंदे नावाचं ओझं ते खांद्यावरून उतरण्याचा मार्ग भाजपा शोधतो ही गोष्ट खरी। शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधवांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका। विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांच्या अर्जावर माझी खोटी सही। काँग्रेसचेच सूचक गणेश भोसलेंचा आरोप। उमेदवाराचा अनुमोदक भाजपनं फोडला। प्रणिती शिंदेंच्या आरोपानंतर कार्यकर्ते आक्रमक। महायुतीतल्या राष्ट्रवादी सेनेची अवस्था दात नसलेल्या वाघासारखी। रोहित पवारांनी शिंदेंची सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुनावलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटींची कर्जमाफी। 56 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ। मात्र विधान परिषदेची निवडणूक असल्यानं घोषणा केली जाणार नाही। मंचरमध्ये कांद्याच्या प्रश्नावरून रोहित पवारांच्या नेतृत्वात मवियानं केलं आंदोलन। रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं। आणि नाशिक शहरात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात। अनेक भागात पावसाच्या सरी। कडाक्याच्या उन्हानं हैराण झालेल्या नाशिककरांना मोठा दिलासा। महामार्गावर अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवेंची भेट झाली आणि यावेळी दोघांनीही गळाभेट घेतली। अब्दुल सत्तार समृद्धी महामार्गावरून मुंबईला जात होते आणि यावेळी त्याच वेळी अंबादास दानवे सुद्धा त्याच समृद्धी महामार्गाने शिर्डीजवळ चालले होते। यावेळी दोघांची भेट झाली आणि दोघांनी गळाभेट घेतली आणि त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यात। माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही। कसे बोलले म्हणलं ते कसे त्यांना काय करायचं ते त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडत म्हणून त्यांनी बोलायची हिंमत केली म्हणजे बाकी बोलणार नाही कारण बोकायचे कोण आहे माझी इच्छा आहे पण माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही। कसे बोलले म्हणलं ते कसे त्यांना काय करायचं ते त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडत म्हणून त्यांनी बोलायची हिंमत केली म्हणजे बाकी बोलणार नाही कारण बोकायचे कोण आहे सत्य आहे। शिवसेना दोन नाही, ते शिवसेना एकच आहे जी बाळासाहेबांची जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते। इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे आणि त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही। त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे। विधान परिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला गेली आणि त्यानंतर सेनेमध्ये नाराजी आहे। त्यामुळे अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अब्दुल सत्तारांनी आता भाजपवर गंभीर आरोप केले। भाजपनं आमचं मुंडकं छाटलं अशी टीका केली। यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुतीबाबत माध्यमांसमोर वक्तव्य करताना आपल्या नेत्यांची वरिष्ठ नेत्यांची परवानगी घ्यायचं ठरलं होतं, त्यामुळे अब्दुल सत्तारांनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली का असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला। 20 वर्ष ज्या पक्षाला सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पाहिजे नाही।
हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉयझनची जी परिस्थिती निर्माण झाली, याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी. अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल. आम्ही योग्य वेळी बाहेर पडतो. मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हणतं. आता कळेल त्यांना. शिवसेना शिंदेसेनेचे नेते आमदार अब्दुल सत्तारांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना मनातली खतखत बाहेर काढली आहे आणि त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय. सत्तारांचं वैयक्तिक मत असू शकतं, कदाचित त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असावा असं राऊतांनी म्हटलं. इतकंच नाही तर राऊतांनी सत्तारांना घरवापसी करण्याचेही संकेत दिले, आमंत्रणच दिले. थोडक्यात ज्यांना महायुतीमध्ये गुदमरल्यासारखं वाटत असेल आणि भाजप हे स्लो पॉयझन आहे याची खात्री पटली असेल, त्यांनी पुन्हा मातोश्रीवर यावं असं राऊत म्हणाले. जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भरमाट ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय संजय केनेकरांना आता अब्दुल सत्तारांवर निशाणा साधलेला आहे आणि एकंदर वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. गुवाहाटी दौऱ्यावरनं केनेकरांनी सत्तारांना टोला लगावल्याचं पाहायला मिळतंय. जोरदार निशाणा साधलेला आहे. त्याचबरोबर सत्तार यांनी ज्या ज्या पक्षात कामं केलं त्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा आव्हान दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. महायुतीनं एकत्रित उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, कोणताही प्रश्न निर्माण होत नसल्याचंही केनेकरांनी स्पष्ट केलं. कोण सत्तार? अब्दुल सत्तार. त्यांनी त्यांच्या मुलाचा अर्ज दाखल केला. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना विचारावं. सातत्याने हे व्यक्तिमत्व स्वतःच्या पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देत राहिले. ते ज्याही पक्षात राहिले सातत्याने श्रेष्ठीला आव्हान देणारे नेतृत्व राहिलेले आणि त्यामुळे डोम कांवळ्यांनी आमच्यावर टीका करू नये आणि कामाख्या देवीची महंती सत्तारांनी सांगावी. आम्हाला इतके दुर्दैवी दिवस आमच्यावर आलेले. टिंगरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली होती, मात्र आता विधान परिषदेच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरनं हेच सुनील टिंगरे त्यांची नाराजी आता अखेर दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. टिंगरेंची नाराजी दूर झाली आहे कारण पार्थ पवारांच्या शिष्टाईला यश आल्याचं बोललं जात आहे. पार्थ पवारांनी भेट घेतली आणि त्यानंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरनं पुण्यामध्ये राष्ट्रवादी सोमवारी नाराजी नाट्य पाहायला मिळालं. त्याचबरोबर विक्रम काकडेंना उमेदवारी दिली, त्यामुळे सुनील टिंगरे नाराज झाले होते. मात्र पार्थ पवारांच्या शिष्टाईनंतर टिंगरेंची नाराजी दूर झाली आहे. पक्ष मला वाऱ्यावर सोडणार नाही, पक्ष माझा योग्य सन्मान राखेल अशी प्रतिक्रिया आता टिंगरेंनी दिली आहे, पार्थ पवारांच्या भेटीनंतर दिली. दरम्यान उमेदवारीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पार्थ पवारांकडून प्रयत्न सुरू होते. मंगळवारी सकाळीच विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला जिजाई बंगल्यावर दाखल झाले आणि त्यानंतर सुनील टिंगरे सुद्धा पार्थ पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यानंतर सुनील टिंगरे यांची बंद खोलीमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये अखेर पार्थ पवारांच्या शिष्टाईनंतर टिंगरेंची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे, तशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे पहा, पक्षांनी घेतलेला, आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केला आहे. आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. पक्ष संघटनेसाठी आम्ही कायम काम करतो. ह्या पहा, आता पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात. त्यांनी तो निर्णय घेतला. निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही. ह्या येत्या काळामध्ये मला
चांगला मान सन्मान राखतील एवढी मला खात्री आहे. त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, पक्षाचा सदस्य म्हणून त्याला पार्टी ऑफिसला येण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने ते आले होते. दादा एक लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे. दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो. मी वहिनींना ठिकाणी आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, काय काळजी करता. तर खूप गोष्टी वेगळ्या असतात, ते तुम्हालाही माहिती आणि मला माहिती. गंमत मला अशी वाटते की अनेक स्टेटमेंट्स आम्ही तेव्हा केले तेव्हा आम्हाला खोडून काढण्यात आलं, आणि आज आम्ही म्हणतोय नको रे बाबा, आणि ते म्हणतात नाही नाही तेव्हा असं झालं होतं. मग कसं आपण लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असं मनात वाटतं, कारण का आम्ही अतिशय निर्मळ मनाने खरं सांगितलं, आणि पांडुरंग साक्षी आहेत आणि अनेक लोक साक्षी आहेत. आणि तेवढंच नाही, तुमच्यापैकी किती पत्रकार आहे ज्यांना दादा स्वतःच बोलला होता. त्याच्यामुळे दादा स्वतः तुम्हाला काय काय बोलला होता ते दादा गेल्यानंतर खोडून काढायचं पाप काही लोकांनी केलं.